नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। गांधी चौक येथे असणाऱ्या प्रसिद्ध प्रभू श्री रामांच्या मंदिरात आपण आहोत आणि भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दीपोत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सुंदर असं जय श्री राम लिहिलेली ही आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तिथेही सुंदर अशा पंत्या लावण्यात आलेल्या आहेत, तर मंदिरामध्ये आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। मंदिरातही दीपोत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो सुंदर सुंदर रांगोळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हे दिवे आपल्याला पाहायला मिळतात आणि या दिव्यांच्या सकारात्मक तेजाने संपूर्ण मंदिर जे आपल्याला सकारात्मक झालेलं पाहायला मिळतं। आणि महत्वाचं म्हणजे उद्या सर्वांचं लक्ष लागून असलेली भव्य दिव्य शोभायात्रा जी आहे ती सकाळी निघणार आहे, त्याची ही तयारी अंतिम तयारी पूर्ण झालेली आहे। आणि आपण समोरच्या दृश्यामध्ये पाहू शकतो सुंदर अशी रांगोळी आपल्याला पाहायला मिळते। आताच आरती संपन्न झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भक्तजन बदलापूरच नाही तर दुरून दुरून ग्रामीण पट्ट्यातूनही दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात आणि आता आपण जर पाहिलं तर मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून हा दीपोत्सव जो आहे तो साजरा होतोय आणि सुंदर आकर्षक अशा रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत। थोड्या वेळाने रांगोळी स्पर्धा देखील घेतली जाणार आहे। एक ना अनेक कार्यक्रम संपूर्ण गुढीपाडव्याचे औचित्य साधून साजरा होत आहेत। मंदिर प्रशासनाची मंडळी आपल्यासोबत जोडल्या, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुंदर असा दीपोत्सव आपल्या बदलापूरमध्ये साजरा होतोय, काय सांगा? नमस्कार। हनुमान मारुती देवस्थानचं विश्वस्त संदीप देवधर आणि आमचे विजय गोळे हे पण आमचे विश्वस्त आहेत। आमच्या इथे दरवर्षी पूर्वसंध्येला नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव आणि भव्य रांगोळी असा मंदिराचा पारंपरिक कार्यक्रम आपली सांजवात ही त्याच्यात संकल्पना आहे। दररोज संध्याकाळी आपण प्रत्येक घरी पर्वाचा म्हणून आपण देवासमोर दिवा लावतो आणि देवाचं म्हणतो, पर्वाचा म्हणतो, तर ती एक संकल्पना म्हणून आपण इथे हा दीपोत्सव आपण साजरा करतो। आणि आज आपल्या जुन्या वर्षाची सांगता म्हणून आजचं त्याला महत्व थोडंसं जास्ती म्हणून एक मोठ्या प्रमाणात आपण दीपोत्सव करतो इथे। आणि ही आता ती पहिली रांगोळी जी तुम्ही बघताय 150 वर्ष, तर ती महेश झाडे म्हणून आमचा जो कार्यकर्ता आहे, आमचा स्नेही आहे, तर त्यांनी काल रात्रभर जागून आज सकाळी 11 वाजेपर्यंत ती रांगोळी एकट्याने काढलेली आहे आणि इकडची आमच्या महिला मंडळाने काढलेली आहे, त्यांची नावं खाली आम्ही लिहिलेली आहेत। तर असा दीपोत्सवाचा कार्यक्रम आणि हे आमच्या जुनं गावाचं दैवत आहे मारुती मंदिर, हे याच्या हा दीपोत्सवाचा कार्यक्रम इथे संपन्न होतो। सर, भक्तिभावाने सेवा केली जाते दरवर्षी, काय सांगा? जय श्रीराम। आमच्या देवस्थानतर्फे जे 5 विश्वस्त आहेत त्यातले पहिले आपटे तुषार आपटे त्यांच्या यांनी आज इथे पूजा केली गेली आणि पूर्वसंध्येला कार्यक्रम साजरा केला गेला। अशा रीतीने आम्ही सगळे एकत्र येऊन हे सण साजरा करतो। तर झाडे म्हणून आहेत, त्यांच्या मुलाला जरा हे करता का, म्हणजे ते सांगतील त्या चित्राबद्दल। भक्तिभावाने हा संपूर्ण सोहळा साजरा होतो। जय श्रीराम। या सोहळ्याच्या अनुषंगाने वर्षभर मी या मंदिराचा गुरुजी म्हणून काम करतो। आलेल्या लोकांच्या जे काय करुणा भाकीत असतात ती देवापुढे मांडून चांगल्या प्रकारे त्यांचा सगळ्यांना उत्कर्ष व्हावा, या गावाचा उत्कर्ष व्हावा, सगळ्या कुटुंबांच्या परिवाराचा उत्कर्ष व्हावा यासाठी प्रार्थना करतो। जय श्रीराम। तरुण पिढी देखील आहे, कारण की संपूर्ण आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या प्रामाणिक उद्देशाने ही सगळी सेवा होत असे। दादा, काय सांगशील, कसा आनंद होतोय? मोठ्या भक्तिभावाने दीपोत्सव साजरा होतोय, उद्या भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे। नमस्कार, मी अंकुर झाडे आहे। माझ्या बाबांनी इथे रांगोळी काढली आहे। तर काल बाबा रात्री म्हणजे काल त्यांनी इथे अष्टकंड व्यासपीठ इथे पण एक रांगोळी काढलेली, तर ते काल रात्री पण त्यांनी इथे काढली आणि तिथे पण एक काढली आहे। तर मला तरी असं वाटतं की तरुण पिढीने अशा कार्यक्रमामध्ये जास्त सहभाग करावा आणि हिंदू संस्कृतीला जास्त पुढाकार द्यावा, जेणेकरून एक नववर्ष स्वागत यात्रा समितीमुळे एक नवीन वर्षाची स्फूर्ती निर्माण होते। आणि एवढंच, धन्यवाद। नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आपण बघू शकतो आयोजन दरवर्षी करण्यात येत असतं आणि आजही आपण जर पाहिलं तर सुंदर सुंदर या रांगोळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपली संस्कृती जपण्याचा एक प्रामाणिक उद्देश या सर्व ज्येष्ठांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो। सर्वप्रथम म्हणजे माझं मगाशी राहिलं सांगायचं, तुम्हा दोघांनाही वार्ताहरांना पुढच्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा। धन्यवाद सर।
आपण बघू शकतो मंदिरामध्येही सुंदर अशी आपण दिव्यांची ही मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्री रामांच्या चरणीही हे दिवे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. तर समोर हनुमानांच्या मूर्तीच्या समोरही सुंदर असे आपण बघू शकतो दिवे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. आणि आपली संस्कृती आपली परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण बघू शकतो खरं तर सुरू करण्यात आलेली ही शोभायात्रा आणि भव्यदिव्य हे आयोजन यंदाचं शोभायात्रेचं 28वं वर्ष आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण पाहतोय. प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये भव्य दिव्य ही रांगोळी साकारलेली आहे. दीपोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि एक ना अनेक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम जे आहेत ते या सुंदर अशा मंदिरामध्ये मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून आयोजित जे आहे ते करण्यात आलेले आहे. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.